वंदे मातरम सोशल मीडिया परिवार खरंच खूप संताप येतोय. काहीच कळत नाही काय चाललंय या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये. आपल्या एवढ्या सुसंस्कृत देशामध्ये अशा वेगळ्या वेगळ्या घटना, फार संतापजनक घटनांचा जो पाडा आहे तो वाढतच चाललेला आहे. महिलांवर होणारे अत्याचार, लहान चिमुकल्यांवर होणारे अत्याचार हे वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्या देशाची किंबहुना आपल्या महाराष्ट्राची, मुंबईची कायदा सुव्यवस्थासुद्धा धोक्यात आलेली आहे. आज जर सर्वसामान्यांचा तुम्ही आक्रोश पाहिला तर सर्वसामान्याचा आक्रोशांमधून एवढी एक गोष्ट जाणवते की त्यांना जे हे दोषी आहेत हे त्यांना त्यांच्या हातात हवे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे सर्वसामान्यांचं की आम्ही त्यांचा न्याय करू. कारण ही गोष्ट का आली, ही परिस्थिती का येत आहे, कारण का की जे निर्णय घ्यायचे आहेत किंवा त्यांना जी शिक्षा द्यायची आहे या सर्व प्रक्रियेला विरोध करण्याचं कारण का होत आहे सामान्यांचं, कारण का की त्याला विलंब लागत आहेत. म्हणजे FIR दाखल होण्यापासून तर ते FIR वर कारवाई करण्यापासून तर ते दोषींना, आरोपींना शिक्षा करण्यापासून जो विलंब लागत आहे त्याच्यामुळेच आज सर्वसामान्यांचा उद्रेक होत आहे. आजचा जो बंद आहे त्यांना पर्सनली एक आई म्हणून, एक सुज्ञ नागरिक म्हणून माझा पाठिंबा आहे. कारण का की हा बंद हा सन्माननीय न्यायालयाने करण्यासाठी मना केली होती. त्याच्यावर जो हा बंद किंवा आंदोलन करेल त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई होईल अशा प्रकारचे निर्देश हे सन्माननीय न्यायालयांमार्फत आले होते. सन्माननीय न्यायालयाचा आदर हा प्रत्येकाने केलेला आहे. म्हणून हा बंद हा शांततापूर्ण काळे वस्त्र किंवा काळ्या फिती लावून व्यक्त करण्यासाठी आपल्याला आव्हान केलेलं आहे आणि जो तो व्यक्ती आपापल्या पद्धतीनं हे आंदोलन करत आहे. तर हे आंदोलनाला जर बेकायदेशीर ठरवलं जात आहे तर ह्या आंदोलनाला काही एक राजकीय पक्ष च्या ज्या नेत्या आहेत, चित्रा वाघ, ह्या विरोध करत आहेत. ह्या आंदोलनाच्या विरोधामध्ये त्या आंदोलन करत आहे. मग हे जे आंदोलन त्या करत असलेलं आंदोलन हे कुठल्या प्रकारे कायदेशीर असू शकतं ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप मोठा संभ्रम आहे आणि खूप चीडसुद्धा येत आहे. कारण का की सन्माननीय न्यायालयाने ज्या ह्या महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत त्याच्यावर पुकारलं गेलेलं आंदोलन हे बेकायदेशीर ठरवलं गेलेलं आहे. कारण का की आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची, मुंबईची कायदा व्यवस्था धोक्यात येऊ नये किंवा ह्याच्या माध्यमातून कुठल्या अशा विपरीत घटना घडू नये किंवा या आंदोलनाचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी विद्रोह करू नये किंवा काही चुकीच्या गोष्टी करू नये. त्याच्यामुळे कदाचित सन्माननीय न्यायालयाने हा निर्णय घेतला असेल. आता हा निर्णय घेतल्यानंतर ह्या निर्णयाचं स्वागत म्हणा किंवा ह्याचा पाठिंबा म्हणा किंवा त्याच्यामुळे जे हे करण्यात येणारं आंदोलन होतं हे शांतताप्रिय मार्गाने करण्याचं ठरवलं. परंतु ह्या आंदोलनाच्या विरोधामध्ये सुद्धा BJPच्या ज्या महिला नेत्या आहेत त्यांनी एक आंदोलन केलं. ह्या आंदोलनाच्या विरोधामध्ये त्यांचं आंदोलन हे कुठल्या प्रकारे कायदेशीर असू शकतं तर हीच गोष्ट कळत नाही. त्या स्वतः महिलांबद्दल त्यांना फार अस्मिता आहे. महिलांच्याबद्दल त्या खूप त्यांना न्याय देण्यासाठी लढतात. अशा प्रकारची एक प्रतिमा त्यांनी स्वतःची एक साबित करण्यासाठी त्या नेहमी धडपडत असतात. परंतु ह्या आंदोलन ज्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधामध्ये जे आंदोलन आहे त्याला विरोध करण्यासाठी त्या ज्या आंदोलन करत आहे त्या कुठल्या प्रकारे कायदेशीर आहेत हे मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. तर त्यांनी ह्या आंदोलनाच्या विरोधामध्ये करत असलेल्या आंदोलनाला त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे होता. त्यांनी सुद्धा संयमाने आणि त्यांनी सुद्धा शांतताप्रिय पद्धतीने जो लोकांचा जन आक्रोश आहे त्याला त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता. परंतु राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ ह्यांनी ह्या आंदोलनाच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलनाचं मी वैयक्तिकरित्या तमाम महिलांच्या वतीनं, महिला वर्गांच्या वतीनं आणि माणुसकीच्या वतीनं मी त्याचा निषेध करत आहे. जय भारत. धन्यवाद.